नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू आज पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेशने घर असं व्यवस्थितपणे स्वच्छ करून साफ केलेलं असतं आणि दिवाळीसाठी डेकोरेटसुद्धा केलेलं असतं. तेव्हा ते घराचं खूप कौतुक करत असतात आणि ऋषिकेश जानकीवर खूप खुश होतो आणि म्हणतो की आता कसं घराला शोभा आली ना. तितक्यात दाराची कडी वाजते आणि सौमित्र आणि अवंतिका तिथे आलेले असतात. त्यांना पाहून ऋषिकेशचा खूप संताप होतो. तर आता ऋषिकेश विचारतो की तुम्ही इथे कशाला आला आहात. तेव्हा आता नानांनी तुमचा जो काही अधिकार तुम्हाला दिला होता तो द्यायला मी इथे आलोय. जानकीला कवटाळते, तुमचं तिला वाईट देवघर वाटत असते. तिकडे होतं आणि बाबा म्हणून असं मी का देण्यासाठी म्हणतायत? इथे आलोय. कारण ऋषिकेशला चिडलेला असतो. त्याचं बोलणं काही तुमचं पटत काम नाही. झालं का? ऋषिकेश म्हणतो तुम्हाला की देवघर घरातील ठेवायचं माणसं असेल तर ठेवा आणि आमच्याशी तुमचा संबंध संबंध तोडलेले बोलायचं आहेत. नाही तेव्हा त्या कोणाशी. घरातील वस्तू तेव्हा सुद्धा सौमित्र आम्हाला म्हणतो की नकोय. दादा, तेव्हा मला ओवीची तुझ्या परिस्थिती कळते. आज आईने तुझा खूप अपमान केलाय आणि म्हणून तू असा बदललाय. पण काय आहे ना, मला बघवत नव्हतं आणि तुम्हाला माहिती तिकडे किती दुर्दशा झालेली आहे. अहो, दिवाळी आली तरी फराळाचा वास येत नाहीये आणि बाहेर सडा नाही, रांगोळी नाही. ते ऐश्वर्या वहिनी काहीच करत नाही आणि बाहेरील तुळशी जर बघाल ना, तर त्या तुळशीची अशी दुर्दशा झाली की पाणी टाकलं तरी ती सुरकटल्यासारखी झाली आहे. वहिनी, तुम्ही जसं ते घर सोडलं ना, तेव्हा तिकडे काहीच पाहण्यासारखं राहिलेलं नाही आहे आणि मला तर आपल्या घराची चिंता वाटते. मला असं वाटतं की आपण परत एकत्र यायला हवं आहे. पण ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, तू इथे माझी समजूत काढायला आलाय का? हे बघ, माझा राग आहे ना खूप डोक्यात गेले आणि आता मी मेलो तरी ते घराच्या दाराला सुद्धा पाय लावणार नाही. माझं ठरलंय आणि मी तिथे येणार नाही. तेव्हा तू कुठल्याही प्रकारचं समजवणं मला करू नकोस. तेव्हा आता लगेच ऋषिकेश रागाने जात असतो. तर इकडे जानकीला मात्र खूप वाईट वाटतं. जानकी सौमित्राला म्हणते, हो, हे खूप रागात आहेत. तेव्हा त्यांना कोण समजवणार? सौमित्र म्हणतो, बरोबर आहे दादाचं. आईने अपमानच तेवढा केलाय, तेव्हा दादाला राग येणार स्वाभाविक आहे ना. पण मला तर चिंता या गोष्टीची आहे की आपल्या घराची दुर्दशा जी होत चाललेली आहे ती नको व्हायला. म्हणून माझा हा प्रयत्न आहे की तुम्ही एकत्र यावं. लगेच आता ते देवघर ठेवतात आणि ऋषिकेश म्हणतो की झालं का सौमित्र तुझं बोलून? आता येतोस का? असं म्हणून ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकाला पाठवूनच देतो. इकडे ओवी आणि जानकीला मात्र खूप वाईट वाटतं. ते लगेच ऋषिकेशला म्हणतात, अहो, ते आपल्याला समजवण्यासाठी आले होते, तुम्ही असं नव्हतं बोलायला हवं. पण ऋषिकेश म्हणतो, जानकी तू गप्प बस. मी जे करतोय ते योग्य आहे. झालं तेवढं अपमान खूप आहे आणि परत परत मला त्याच गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे. एकदा यांना खडेकोटपणे सांगितलं ना, म्हणजे इथे येणार तरी नाही आणि मला कोणत्याही प्रकारचं समजवणं नको आहे. माझा निर्णय झाला आहे, आपण वेगळंच राहायचं. मला परत त्यांची तोंडंसुद्धा पाहायची नाही आहे. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका हे निघून जातात. इकडे जानकीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल. तिला घराची चिंता लागून राहते की घराची दुर्दशा झाली आहे हे तिला कळाल्यामुळे ती पूर्णपणे आता मोटिवेट झालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढे आता असं बघायला मिळतं की सौमित्र हे एकट्याच बसून विचार करत असतात की सौमित्रने असं कसं केलं, डायरेक्ट देवघर उचलून ते जानकीच्या घरामध्ये नेऊन ठेवलं. अरे, ती नानांची आठवण होती, असं कसं करू शकतोय, असं मनातच ते एकटे विचार करत असतात आणि त्यांचं डोकं काही काम करत नसतं. त्यांचं डोकं दुखत असतं. तितक्यात आता त्यांना असं बसलेलं पाहून ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की आई, तुम्हाला काय झालंय, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा आता देवघरच दिलंय ना जानकीला. अहो, नुसतं देवघर दिले म्हणून इतकी काय काळजी करताय? मला तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं आहे. चला उठा, चला माझ्याबरोबर. तेव्हा सौमित्र म्हणते की तुम्हाला काय सरप्राईज दाखवणार आहे? मग आता ऐश्वर्या म्हणते, चला तर सही. अहो, तुम्ही काळजी सोडवा ती, चला लवकर. आता ऐश्वर्या ही देवघरामध्ये घेऊन आलेली असते सौमित्राला आणि ती नवं देवघर दाखवते, संगमरवरी. ती म्हणते की माझ्या बाबाने देवघर पाठवलंय, कारण आपले देव कुठे ठेवणार? बघा किती काळजी आहे माझ्या घरच्यांना. लगेच आजीमध्ये तोंड घालत म्हणते की सौमित्रा, बघतेस ना तुझ्या सोनबाईचे घरचे किती चांगले आहेत. अगं, देवघर जाऊन एक दिवस नाही झाला तर लगेच दुसरं देवघर तयार. खरंच ऐश्वर्याचे बाबा फार चांगले आहेत, असं सौमित्राला ऐश्वर्या म्हणत असते, आजी म्हणत असतात. मग ऐश्वर्या म्हणते की आता तरी तुमची काळजी मिटली ना आई? आलं ना देवघर, संगमरवरी आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आणि ते देवघर गेलं ना त्याचा बिलकुल विचार करू नका. आणि ते तोंडचोपडापणा करत असते. तेव्हा सौमित्राची मात्र थोडीशी तरी नाराजी ही मनातच राहते आणि ते असं दाखवतात की बरं झालं आणि ते जायला लागतात. तर इकडे आता गुलाब हा जानकीच्या घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की वहिनी, काय मग? तिकडे तर फराळाचं काही नामोनिशाणच नाही आहे. त्याला आता जानकी चहा बनवून देते आणि म्हणते की माझं एक काम कराल का गुलाब? माझ्याकडे एक लिस्ट आहे, ती तुम्ही तेवढं सामान मला आणून द्या. तेव्हा गुलाब ती लिस्ट पाहून म्हणतो की वहिनी, इतकं सामान, एवढं काय आणणार आहात तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते, कळेलच तुम्हाला, अगोदर ती लिस्ट घेऊन जा. जानकी आता गुलाबला पैसे देऊ लागते, पण गुलाब म्हणतो, हे पैसे ठेवा. वहिनी, तुमच्याकडून पैसे नको आहे. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं? अहो, सामानाची खूप मोठी लिस्ट आहे, तुम्ही अगोदर हे पैसे ठेवा आणि लवकर या.
असं म्हणून आता गुलाब ती लिस्ट वाचतो, पैसे घेतो आणि मार्केटमध्ये निघून जातो. त्याला कळून जातं की हे सर्व वहिनीला फराळ बनवण्यासाठी सामान हवं आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे वहिनी, मी आत्ता जातो आणि लगेच परत येतो. असं म्हणून तो जातो. तर इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की अहो, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि आपण काहीच फराळ बनवलेलं नाही आहे. तेव्हा आता मी सर्व प्रकारचं फराळ बनवणार आहे. मग ऋषिकेश म्हणतो की मग कशाला टेन्शन घेतेस? तू एकटी आहेस असं नको समजू. मी आहे ना तुझ्या मदतीला. मी तुला काय काय बनवायचे ते सांग. तुला सगळ्या प्रकारची मदत करेल. तर ओवी म्हणते आई मी पण आहेच ना. आपण सगळे मिळून मदत करूयात. पण आता ओवी म्हणते की आई बाजारात जाऊया का गं, कंदील आणायचं आहे मला. मग ओवीला जानकी म्हणत असते की ओवी, दरवर्षी कंदील कोण बनवतं? ओवी म्हणते तूच. मग जानकी म्हणते मग दरवर्षीप्रमाणे आपण ह्यावर्षीसुद्धा हाताने कंदील बनवायचा. असं म्हणून आता लगेच आता बाहेर गेलेला ऋषिकेश हा घरी आलेला असतो आणि ओवी त्याला म्हणते की बाबा, आई बघा ना, कंदीलच नाही बनवलं अजून. बाहेर जायचं म्हणते तर आई जाते नाही आहे. ऋषिकेश म्हणतो मी आलो आहे ना, मी सामान पण आणलं आहे, चला कंदील बनवायचं आपल्याला. असं म्हणून जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघंही कंदील बनवण्यामध्ये खूप व्यस्त असतात. खूप असं सुंदर त्यांनी कंदील बनवलेला असतो. जानकी फार खुश होते आणि म्हणते की माझी इच्छाच होती की घर जरी आपण सोडून आलो आहे पण माझ्याच हाताने कंदील बनवायचा, आणि माझी ती इच्छा पूर्ण केली आहे. खरंच ऋषिकेश, आज तुम्ही सामान आणलं म्हणून हा कंदील बनवला गेला. मग ऋषिकेश म्हणतो की मग पुढे आता काय करायचे? तेव्हा आता फराळ बनवायचे आणि तुम्ही मला मदत कराल ना, असं जानकी ऋषिकेशला विचारते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो का नाही, मी घरीच आहे तेव्हा तुला मदत करणारच. मग आता जानकी इथे स्पष्टपणे सांगत नसते की मला फराळ हे रणदिव्यांना सुद्धा द्यायचे. फक्त ती तात्पुरतं म्हणत असते की मला फराळ बनवायला मदत करा. आता तितक्यात गुलाब हा बाजार घेऊन घरी आलेला असतो आणि मग जानकीला तो म्हणतो की वहिनी, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत, तेव्हा आता ठेवा. मग जानकी म्हणते तुम्ही जाऊ नका पण, म्हणजे जा, पण तुम्हाला पुन्हा इथे यायचे थोड्या वेळात, कारण मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तर दुसरीकडे सौमित्र हा पाहतो तर सारंग हा कंदील लावत असतो. सौमित्र त्याला म्हणतो काय रे सारंग, कंदील तू लावत आहेस का यावर्षी? सारंग म्हणतो हो, असंही मीच लावतो ना. मग सौमित्र म्हणतो नाही, जानकी वहिनी लावायच्या. तुला आठवते सारंग, जानकी वहिनी दरवर्षी त्यांच्या हाताने कंदील बनवायच्या, पण ह्या वर्षी त्याच नाही आहे ना. मग सारंग म्हणतो नसू देत, मी आणलाय कंदील, हे बघ. माझ्याबरोबर ऐश्वर्या पण आली होती, आम्ही मार्केटमधून असा कंदील आणलाय, बघ ना किती भारी आहे. अरे 100 कंदीलमध्ये उठून दिसेल इतका भारी कंदील आणलाय. तू चढ वरती, लाव बरं हा कंदील. असं म्हणून सौमित्र हा वरती चढून कंदील लावत असतो. तर सारंग म्हणत असतो की अरे ऐश्वर्याने मी बाजारात गेलो होतो, हा कंदील आम्हाला आवडला म्हणून आम्ही घेतला. जाऊ दे ना, घरी बनवला काय आणि विकत आणला काय, हा तर तसंच वाटतोय ना, बघ ना त्याला किती छान अशी झिरमिळ्या पण आहेत. तेव्हा आता हा मान जानकी वहिनींचा आहे, पण तुम्ही तो हिरावून घेतला, असं सौमित्र स्पष्टपणे म्हणतो. आणि म्हणतो की आज माझी बायको पण आहे, तेव्हा आता हा मान आपण अवंतिकाला सुद्धा द्यायला पाहिजे. तो लगेच अवंतिकाला आवाज देतो आणि म्हणतो की अवंतिका, चल कंदील लावूयात. असं म्हणून आता अवंतिकाला हा मान मिळणार हे आता ऐश्वर्याला कळतं. ऐश्वर्या लगेच धावतच बाहेर येते आणि म्हणते की इथे काय चाललंय, कंदील कोण लावत आहे आणि हा मान माझा आहे, असं म्हणून ती उद्धडसारखं बोलायला लागते. इकडे सौमित्र आणि अवंतिकाला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता ऐश्वर्या ही सौमित्राला म्हणते की आई, दरवर्षी हा कंदील लावायचा मान माझा आहे, तुम्ही विसरलात का? जानकी नाही आहे म्हणून काय झालं, पण जानकीला सुद्धा माहिती आहे की हा मान माझा आहे, तेव्हा हा कंदील अवंतिका तू नाही लावू शकत. असं म्हणून ती अवंतिकाची बोलतीच बंद करते. पण इकडे मात्र सौमित्र आणि सारंगला काय बोलावं हेच कळत नसतं. ऐश्वर्या सडेतोडपणे बोलते की माझा हक्क मीच मिळवणार, त्याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही आहे. आणि मनातल्या मनात म्हणते ही अवंतिका स्वतःला फार शहाणी समजते का? जानकी घरात मोठी असताना सुद्धा मी तिला इथून पळवून लावलेलं आहे, तिची हकालपट्टी केली आहे, तेव्हा माझ्यासाठी अवंतिका काय चीज आहे? मला वेळ नाही लागणार हिला घरातून बाहेर हाकलायला, आणि तशी वेळ जर हिने आणून दिली ना तर मी हिला नक्कीच बाहेर हाकलून देईल, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. तर इकडे सौमित्रा मात्र म्हणतात की अवंतिका, असू देत, तुझ्यापेक्षा ऐश्वर्या मोठी आहे ना, मग तिचा मान आहे, असं म्हणून त्या अवंतिकालाच गप्प करतात. पण इकडे सौमित्र आणि अवंतिकाला खूप राग येतो की यांच्यावर कुठल्या आंधळेपणाची पट्टी बांधली गेली हेच त्यांना कळत नाही. ऐश्वर्या असं वागून सुद्धा सौमित्र चक्क ऐश्वर्याची बाजू घेत आहे, हे पाहून सौमित्र आणि अवंतिकाला खूप राग येत असतो, पण ते मात्र काहीच बोलत नाही. तर पुढे आता इकडे ओवी फार खुश असते आणि त्या जानकी आणि ऋषिकेशने बनवलेलं कंदील ती हातामध्ये घेऊन गोल गोल फिरवत असते. तिला फार आनंद झालेला असतो की माझ्या आईबाबाने किती भारी कंदील बनवलाय. ती म्हणते की बाबा लवकर हा बाहेर लावा, म्हणजे आपलं घर कसं उजळून निघेल, पूर्ण दिवाळी आहे असं वाटलं पाहिजे. असं म्हणून ऋषिकेश आणि जानकी तो कंदील घेतात आणि ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तेही खूप आनंदात असतात. तेव्हा आता कंदील बाहेर लावण्यासाठी ते जातात. इकडे आता गुलाब आलेला असतो आणि गुलाबने सर्व फराळाचे पदार्थ जे काही किराणा असतो तो आणलेला असतो. मग ऋषिकेश म्हणतो की एवढा किराणा, चल मला सांग काय करायचे मी. तेव्हा जानकी म्हणते हो मी सांगते. मग आता ती इकडे गुलाबला सांगते की हे बघा गुलाब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मी हे फराळ रणदिव्यांसाठी सुद्धा बनवते.
आम्ही तिघंच आहोत इथे, पण तिकडे सगळी फॅमिली आहे आणि मला माहीत आहे की त्या ऐश्वर्या काहीच फराळ बनवणार नाही. तेव्हा आता मला प्रॉमिस करा की मी हे फराळ तुम्हाला देते, पण तिथे जर कोणी विचारलं तर सांगायचं नाही की मी फराळ दिलंय, माझं नाव येता कामा नये. तेव्हा आता प्रॉमिस देऊन ती गुलाबला म्हणते की तुम्ही काहीही सांगा बाकीचं, पण प्लीज माझं नाव मध्ये येऊ देऊ नका. असं म्हणून आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे, चल आपण फराळ बनवूयात. तेव्हा आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकीने सर्व प्रकारचं फराळ बनवलेलं असतं आणि मोठी पिशवी भरून तिने गुलाबकडे पाठवली आहे रणदिव्यांच्या घरी. इकडे सर्वजण एकत्र चकली खात असतात आणि लगेच सारंगला आठवतं की ही चकली तर जानकी वहिनीनेच बनवली असं का वाटते. म्हणून आता गुलाबला ते सगळेजण विचारतात की ही चकली तू कुठून आणलीस. तेव्हा आता गुलाब घाबरतो, तो काहीच बोलत नाही कारण जानकीने त्याला शब्द दिलेला. मात्र सौमित्र हा लगेच सौमित्राकडे पाहून म्हणतो की हे फराळ जानकी वहिनीने आपल्यासाठी पाठवलंय. तेव्हा आता सौमित्राच्या डोळ्यात पाणी येतं कारण ऐश्वर्याने फराळ तर नाही बनवलं, पण जानकी तिकडे असून सुद्धा इकडचा किती विचार करते हे पाहून त्यांना खूप त्यांचे डोळे पाणावतात. प्रेक्षकांनो, पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचे. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे फराळ खाताना मात्र ऐश्वर्याचा खूप जळफळाट झालाय. पुढे ती काय करणार हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये. भेटूया उद्या. धन्यवाद.